नमस्कार, मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे, इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। ह्या भागामध्ये आपण थर्ड ट्रायमिस्टरबद्दल माहिती घेऊया। थर्ड ट्रायमिस्टरचा पिरियड हा साधारण 26 आठवडे पूर्ण ते 40 आठवडे पूर्ण इतका असतो। ह्या थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल लक्ष ठेवावं लागतं आणि काही वेळेप्रमाणे निर्णयसुद्धा घ्यायला लागतात। जसे बाळाची वाढ ही व्यवस्थित होती आहे का नाही हे 26 आठवड्यानंतर त्याच्यावरती लक्ष ठेवणे गरजेचे असते। साधारणपणे 30 आठवडे झाल्यानंतर म्हणजे 7 महिने संपल्यानंतर एकदा ग्रोथ स्कॅन म्हणजे ग्रोथ सोनोग्राफी करून बाळाची वाढ कशी आहे, बाळाच्या भोवतीचं पाण्याचं प्रमाण कसं आहे, बाळाची वाढ ही प्रत्यक्ष पाळीच्या तारखेप्रमाणे जुळती का नाही हे बघणं गरजेचं असतं। सर्वसाधारणपणे 30 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळाचे वजन हे 1300 ग्रॅम ते 1600 ग्रॅमपर्यंत असतं। तर अशा बाळांची वाढ ही साधारणपणे व्यवस्थित होत असते। पण काही वेळेला बाळांच्या वाढीमध्ये आपल्याला 2 आठवड्यापेक्षा जर जास्त फरक जाणवला तर अशा बाळांच्या वाढीमध्ये तो लॅग वाढायची शक्यता जास्त असते आणि इंट्रायुट्राइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन व्हायची शक्यता जास्त असते। तर असे आपण सिरियल सोनोग्राफी करून बघितले किंवा 30 आठवड्याला जर सोनोग्राफी करून बघितल्यानंतर आपल्याला ह्याच्याबद्दलची अधिक माहिती मिळू शकते। तसेच ह्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला बाळाचे वजन किती आहे, पाणी कसे आहे आणि काही हाय रिस्क पेशंटमध्ये बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो का नाही ह्याच्यासाठी कलर डॉपलर हा आर्ली कलर डॉपलर करून बघणं तेवढंच महत्त्वाचे ठरते। तसेच जसे मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे फंडल हाईटवरती लक्ष ठेवणे, ॲबडॉमिनल गर्थवरती लक्ष ठेवणे आणि ब्लड प्रेशरवरती लक्ष ठेवणे हे आपण नेहमीच्या तपासणीमध्ये बघू शकतो। त्याचबरोबर थर्ड ट्रायमिस्टरमध्ये रक्ताच्या तपासणी करणे गरजेचे असते। जसं CBC हे आपण परत करून घेतो। CBCमध्ये आपल्याला हिमोग्लोबिन नॉर्मल राहिले आहे का कमी झाले आहे ह्याचा पण आपल्याला अंदाज येतो। गरोदर पेशंटचे नेहमी हिमोग्लोबिन हे 12 ग्रॅम असले पाहिजे। 12 ग्रॅम हे पेशंटच्या सेफ्टीसाठीचे मान्यता असलेले हिमोग्लोबिन आहे। 12 ग्रॅमपेक्षा जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्याच वेळेला किती कमी आहे ह्याच्यावरती किती तातडीचे ट्रीटमेंट देणे गरजेचे आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरती ठरवता येतं। हिमोग्लोबिन हे जेवढे कमी असेल 12पेक्षा कमी असेल तेवढा पेशंटच्या बाळावरती आणि पेशंटवरती नक्कीच परिणाम होतो। शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर पेशंटला धाप लागणे, अंगावरती सूज येणे, ब्लड प्रेशर वाढणे अशा गोष्टींचा त्रास पेशंटला होऊ शकतो। तसेच बाळामध्ये ग्रोथ रिस्ट्रिक्शन होणे, मुलाभोवती पाण्याचे प्रमाण कमी राहणे अशा गोष्टींचा बाळाला पण त्रास नक्कीच होऊ शकतो। त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 12 ग्रॅम असणे गरजेचे आहे। तसेच युरिन इन्फेक्शन हे सुद्धा रूल आउट करणे गरजेचे आहे। युरिन इन्फेक्शन थ्रूआउट प्रेग्नन्सी कधीही झाली आणि ती जर व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट दिली गेली नाही तर अशा पेशंटमध्ये कमी दिवसाचे बाळंतपण म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी किंवा प्रीटर्म डिलिव्हरी व्हायची शक्यता जास्त असते। त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर अशा पेशंटमध्ये उलट्या होणे, लघवीची तक्रार असणे, लघवीला वारंवार जाळ लागणे, लघवीच्या जागेला आग होणे, जळजळ होणे अशा प्रकारचे सिम्पटम्स त्याच्यात दिसतात। त्यामुळे अशा पेशंटनी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन नाही ना हे नक्की खात्री करून घेणे गरजेचे असते। तसेच आम्ही साफल्य हॉस्पिटलमध्ये थर्ड ट्रायमिस्टरमध्ये ब्लीडिंग प्रोफाईल चेक करतो, म्हणजे रक्तगोठ्याची प्रक्रिया बरोबर आहे का नाही पेशंटची, जेणेकरून डिलिव्हरीच्या वेळेला त्याच्यावरती कॉम्प्लिकेशन होऊ नये, ब्लीडिंग एक्सेसिव्ह रक्तस्राव होऊ नये यासाठी आपल्याला काही ट्रीटमेंट द्यायची गरज असेल तर ती आपण त्याच वेळेला देऊ शकतो। त्याचबरोबर सिरम प्रोटीन पण आम्ही स्वतः चेक करतो। सिरम प्रोटीन हे काही वेळेला सिरम प्रोटीनची कमतरता असेल तर पेशंटच्या अंगावरती सूज येते, धाप लागते आणि बाळाची वाढ पण व्यवस्थित होत नाही। त्यामुळे त्याच वेळेला जर समजा आपल्याला ह्याच्यात कळलं की सिरम प्रोटीन कमी आहे तर आपण त्याच वेळेला योग्य इंटरव्हेन्शननी बाळाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी आपण नक्कीच मदत करू शकतो। सोनोग्राफीच्या बाबतीत बोलायचे झाले तर जसे मी अगोदर सांगितले की 30व्या आठवड्यात आपण ग्रोथ स्कॅन करू शकतो। तसेच साधारणपणे 36 ते 38 आठवड्यामध्ये आपण ऑब्स्टेट्रिक स्कॅन बरोबर कलर डॉपलर पण करतो।
ऑब्स्टेट्रिक्स स्कॅनमध्ये आपल्याला साधारणपणे काय माहिती मिळते ती की बाळाची वाढ व्यवस्थित आहे का नाही, सर्वसाधारण बाळाचं वजन किती आहे आणि मुलाभोवती पाण्याचं प्रमाण किती आहे, तसेच बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो का नाही, बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेटोळा आहे का, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला ऑब्स्टेट्रिक सोनोग्राफी म्हणजे थर्ड ट्रायमिस्टरच्या सोनोग्राफीमध्ये आणि कलर डॉपलरमधून आपल्याला माहिती मिळते. काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित नसते अशा पेशंटमध्ये किंवा ब्लड प्रेशर ज्यांना वाढते आहे की ज्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आहे, अंगावरती सूज आहे, पाण्याचे प्रमाण कमी आहे, अशा पेशंटमध्ये जर समजा रक्तपुरवठा कमी होत असेल बाळाला तर आपल्याला तारखेपेक्षा अगोदर डिलिव्हरीचा निर्णय पण घ्यायला लागू शकतो. त्या दृष्टीने बाळाचे वजन किती आहे आणि रक्तपुरवठा कसा आहे याच्यावरती आपण बाळाची मोड ऑफ डिलिव्हरी ठरवू शकतो. मोड ऑफ डिलिव्हरी म्हणजे सिझेरियन करायचे का नॉर्मल डिलिव्हरी करायची हे आपण त्याच्यावरती ठरवू शकतो. त्या दृष्टीने ऑब्स्टेट्रिक सोनोग्राफी आणि कलर डॉपलर हे तेवढेच महत्त्वाचे राहते. सर्वसाधारणपणे 80% पेशंट हे 8.5 महिने झाल्यानंतर म्हणजे 36 आठवड्याच्या दरम्यान डिलिव्हरी होतात. राहिलेले 20% पेशंटपैकी 10 ते 15% पेशंट हे सर्वसाधारण तारखेच्या आठवड्याच्या दरम्यान डिलिव्हरी होतात आणि राहिलेल्या 5% पेशंट हे तारखेनंतर डिलिव्हरी होतात. 38 ते 40च्या दरम्यान जर बाळ पायाळू असेल तर सर्वसाधारणपणे हे सिझेरियन केलेले हे सर्वात उत्तम राहते. जर समजा चुकून बाळाचं वजनसुद्धा जास्त असेल तर पेशंटची उंची आणि बाळाचं वजन किंवा बाळाचे माप ह्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये काही डिस्प्रपोर्शन आहे का हे सुद्धा ह्या आठवड्यामध्ये म्हणजे 38 ते 40च्या दरम्यान आपल्याला ठरवावे लागते की जेणेकरून ह्या पेशंटची डिलिव्हरी नैसर्गिक होणार आहे का सिझेरियन होणार आहे याबद्दल आपण निर्णय घेऊ शकतो. ह्या सर्व गोष्टींची तपासणी आपण साफल्य हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली होऊ शकते. गरजूंनी ह्याचा नक्की लाभ घ्यावा. धन्यवाद.